नवीन वर्ष 2025 सुरू झाले आहे. गेल्या वर्षीच्या चुकांमधून धडा घेऊन नवीन वर्षात नवीन संकल्प करून काम केले तर नक्कीच यश मिळेल. चुकांमधून शिकून तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता हे आज आपण संदेशाद्वारे जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ देत. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूयात स्वामींचा आजचा काय संदेश आहे ते. बाळा, तू असे रडू नकोस, असे स्वतःला एकटे समजू नकोस. तुम्ही एकटे नाही, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत हे लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या अवतीभोवती असतो. बाळा, काळजी करू नकोस, आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुम्हाला असे वाटत असते की आमचे तुमच्याकडे लक्ष नाही, पण असे मुळीच नाही. आमचे लक्ष नेहमी तुमच्या सर्वांवर, कोण कसे वागत आहे, कोण कसे बोलत आहे हे सर्व आम्ही पाहत असतो. तुला होणारा त्रास देखील आम्हाला जाणवत आहे. पण बाळा, तुझा आमच्यावर, तुझ्या या आईवर विश्वास आहे ना? मग घाबरू नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश. आणि स्वामींचे मार्गदर्शन हे संदेश जर तुम्हाला मिळत असतील तर देवाने तुमच्या परीक्षेचा काळ संपवला आहे आणि तुमच्या नशिबाचे फासे आता बदलणार आहेत. स्वामी म्हणतात, आज सांगत आहे, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, पुढील काही संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या क्षणांपासून ते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटांनी भरलेला होता, पण देवाला सर्व काही कळतं. त्याचे तुझ्यासाठीचे हेतू नेहमीच उत्कृष्ट असतात आणि ते तुला एक सुखी आणि यशस्वी आयुष्य देणार आहेत. आज स्वामी तुम्हाला विश्वास देऊ इच्छित आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला माझ्या पोटाशी धरून ठेवेन आणि सुरक्षित असल्याची खात्री करेन. तुम्ही निश्चिंत राहा. स्वामींचा तुझ्यासाठीचा खास संदेश, घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसतं. पण जेव्हा आपण हरतो तेव्हा स्वतः देव आपल्याला मार्ग दाखवायला येतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे. तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद येत आहेत. विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि तुझं जीवन आनंदी आणि सुखी कसं होतं ते आता पहा. स्वामी आज स्वतः तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे. तू तयार आहेस का? जर तयार असशील तर सांग आत्ताच, हो स्वामी, मी तयार आहे. तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले आहेस. यापुढे तुझा त्रास, तुझ्या वेदना, तुझं दुःख, संकट सर्व काही संपणार. इतरांना वाईट बोलणं सोडून दे. तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म नेहमी चांगलं ठेव. थांब. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. माझ्या प्रिय भक्ता, व्हायचं असेल तर पाप करणं थांबव. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितका आमच्यापासून दूर जाशील हे लक्षात ठेव. अंधारातही मी तुझा प्रकाश होईल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कशाची चिंता करू नकोस. इतकी तुझ्या नियंत्रणात काय आहे त्यावर तुझं लक्ष केंद्रित कर. बाकीची काळजी मी घेईन. तुम्ही जे काही पाहिलं आहे त्यापेक्षाही जीवनात बरंच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपलं. तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात सर्व काही बदलून टाकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तुमचं पूर्ण नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. माझ्या प्रिय मुला, आज जर तू दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येत्या काही काळात मोठा चमत्कार घडेल. बऱ्याच वेळेला तुला वाटत असेल की स्वामी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी असताना देखील माझी साथ का देत नाहीत.
पण तसं काहीही नाही. स्वामी तुला त्या अडचणींचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत आणि येत्या काही काळात त्या अडचणी तुझ्या आयुष्यातून कायमच्या निघून जाणार आहेत. स्वामींवर विश्वास ठेव. त्यांनी कधीही तुझी साथ सोडलेली नाही. नामाची महिमा अपरंपार असते. जपता स्वामी नाम, वारंवार आयुष्यात स्वामी कृपा होते. स्वामींची अपार असते, मनात आपल्या कृपा. फक्त श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. सदा चांगली बुद्धी व्हावी, त्यासाठी तुम्ही काय करता? श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो कोणी नामस्मरण करतो, जो कोणी व्यक्ती त्याच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ नाम जपतो, त्याच्या आयुष्यातील असंख्य समस्यांवर स्वामी स्वतः उपाय काढतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. लक्षात ठेवा, भगवान के घर देर है, अंधेर नाही. देव नक्की आपली साथ देतो. स्वामी बोलत आहेत, बाळा, तुझ्यावरचे संकटही टळेल आणि सुख हे लवकर पुन्हा येईल. माझ्यावर विश्वास ठेव आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर. तुम्ही स्वामींना मानताय तर हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलं आहे. आणि ती त्रास नेहमी त्रास देणाऱ्याचा नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभा असतो. मी सदैव तुझ्या सोबत आहे. होय, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुझी साथ देत आहे. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. स्वामी सांगतात, तुमच्या सुखात मी आहे, कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींवरचे नामस्मरण करता आणि विश्वास ठेवता, तेव्हा स्वामी आपल्या दुःखात, आपल्या सुखात आणि आपल्या अडचणीत देखील सोबत असतात. मोठे व्हायला ओळख नाही, माणसाचे मन जिंकावे लागते. जगात कुठलाच राजपूत किंवा कुठलाच असा देव नाही ज्याने फक्त आपलं सर्व काही मोठं होण्यासाठी फक्त दादागिरी केलेली आहे. सर्व काही एकमेकांचे मन जिंकण्यावर असते. जर तुम्हाला आयुष्यात नाम कमवायचे आहे तर लोकांच्या हृदयावर राज्य करावे लागेल. लोकांना तुम्ही प्रेमाने बोला, त्यांच्याशी तुमचे नाते जपा आणि आयुष्यात प्रत्येकाशी आपला स्वभाव चांगला ठेवा. नक्की तुम्ही सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करू शकाल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये वाटेवर खूप अडचणी येतील. लक्षात ठेवा, आयुष्यातील वाट ही अडचणींची आहे. या वाटेवर संकटे नेहमी अपार येत असतात. त्या संकटांचा सामना करा. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीही उरणार नाही. स्वामी म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नकोस, त्याला ओरबडणारे हजारो असतात. थोडासा व्यावहारिक हो. नेमकी तुला आयुष्यात भावनांचा खून होणार नाही. तुला प्रत्येक वेळेला वाटत असेल की कोणीही येतं आणि तुझं मन तोडून जातं, तर त्याचं एकच महत्वाचं कारण आहे, तू तुझ्या मनाला खूप जास्त शांत ठेवत नाहीस. लक्षात ठेवा, मनाला जेवढं कठोर बनवाल तेवढं ते तुटण्यापासून वाचेल. स्वामी म्हणतात, जर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर लक्षात ठेव, तू काहीतरी चुकीचं नाही तर चांगलं करतोय. चुकीचं करणाऱ्याला त्रास नाही तर साथ मिळत असते आणि चांगलं करणाऱ्याला साथ नाही तर त्रास मिळत असतो. स्वामी बोलतात, अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचा पाय धरण्याची गरज भासत नाही. होय, तू माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणार. हीच इच्छा नक्की लवकरात लवकर स्वामी पूर्ण करणार. स्वामींवर विश्वास ठेव. स्वामींनी सदैव तुझी साथ दिली आहे. त्यांनी कधीही तुझी साथ सोडली नाही. तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेव. सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीही भेटत नाही. सर्व काही विकणारे आणि विकत घेणारे मिळतील, पण सुख आणि दुःख या दोन गोष्टींचे विक्रेते आणि खरेदी करणारे लोक कधीही मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण कराल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकी परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात येणार तर प्रत्येक आत्मविश्वास हा पूर्ण होईल. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही,
कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझं इतकं हलकं करतील की तुला फुलाप्रमाणे वाटेल. आयुष्यात जोडीदार देखण्यापेक्षा जबाबदार असावा. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ असे म्हणा. मग बघा, स्वामी तुमचे काम कसे पूर्णत्वाला नेतील. स्वामी कधीही तुमचे काम हे अडकू देणार नाहीत. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुझ्याशी साथ देतील. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फूल आपलं फुलणं सोडत नसतं. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला चांगलं काही आयुष्यात करायचं आहे तर स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामींनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ दिली आहे. स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहेत. फक्त आपला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असायला हवा. होय, जर स्वामींना तुम्ही मानत असाल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्कीच देतील. आपला त्या परमात्मावरती विश्वास असायला हवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत असते. पण जर आपण अहंकार आणि गर्व न करता प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. कोणाच्या वाईट विचारात तुमचं काही वाईट होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला देव स्वतः साथ देईल. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याबद्दलच असतात ज्याबद्दल आपल्या मनात चांगली भावना असते. नामस्मरण हा उंबरठ्यावरील एक असा गुण आहे जो आपल्याला भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पाडतो. निस्वार्थीपणाने, जीवाभावाने देवाचे नामस्मरण करू शकतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी बोलतात, दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाश तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलायचे नाही. आपले उत्तम कर्म हे करत राहायचे असते. ते आपला परिचय देत राहतील. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. आयुष्यात सुखात किती मोठे बदल झाले तरीही कळणार नाही. पण स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात व्यक्ती कुठूनही काहीही करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हावे. जेव्हा काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस थांबा. विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे ते पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा ते अन्न प्रसाद म्हणून ओळखले जाते. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा ती भूक उपवास म्हणून म्हटली जाते. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तीर्थ असे संबोधतात. एका एका विक्षेने भक्ती ही जेव्हा माणसात येते तेव्हा त्याला देव माणूस आणि संत असे म्हणतात. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी तुमच्या जीवनात नक्की येतात. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत. स्वामी मार्ग मिळाला, धन्य झालो. श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुझी साथ कधीही सोडलेली नाही. या आयुष्यात तुझी साथ मी कधीही सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. आयुष्याच्या प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणात, आयुष्यात जेव्हा तुला माझी खरी गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नक्की देईन. माझ्या प्रिय मुला, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुझी साथ प्रत्येक क्षणोक्षणी देत आहे. जेव्हा असशील तू असमर्थ तेव्हा स्वामी देतील तुझी साथ. स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी आहेत. तुझा विश्वास जर स्वामींवर असेल तर काळजी करण्याची तुला गरज नाही. स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामात जर तुझा विश्वास असेल तर काळजी करू नकोस. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे. ते तुझी साथ देत आहेत. स्वामी बोलतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत नक्की असते. म्हणून जे दिवस आपण कुठे विसरलो आहे त्याची नेहमी जाणीव असावी. अरे भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
ओम श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. तुझा जर स्वामींवर विश्वास असेल तर काळजी कशाला करतो? स्वामी आहेत ना तुझ्यासोबत, तुझी साथ नक्की देतील. जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास आहे तर घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज कसली? प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ ही नक्की देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधीही सोडत नाहीत. आपला स्वामींवर विश्वास हवा. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत स्वामी तुमची साथ नक्की देतील. देव म्हणतो, तुम्ही आनंद आणि शांततेने भरलेल्या एका नवीन काळात पाऊल टाकत आहात, जिथे तुम्ही माझे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भपणे अनुभवाल. तुमच्या आयुष्यात अद्भुत घडामोडी घडत आहेत, यावर विश्वास ठेवा. मी नेहमी तुझ्यासोबत आहे हे जाणून आत्मविश्वासाने पुढे जा. एक प्रेमळ देव म्हणून मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी शुभेच्छांशिवाय काहीही इच्छित नाही. कृतज्ञ अंतःकरणाने माझ्याकडे या आणि मी तुम्हाला शांतता आणि आनंदाच्या ठिकाणी कोणत्याही आव्हानांमध्ये मार्गदर्शनच करीन. देव म्हणतो, तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि दयाळूपणाने समृद्ध होईल. प्रत्येक आव्हानादरम्यान मी तुमच्यासाठीच आहे, तुमच्या गरजा पूर्ण करत आहे आणि मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहीन. माझ्या औदार्याने चकित होण्यास तयार व्हा. तुमच्या उपचार, स्वातंत्र्य, आर्थिक यश आणि खरे प्रेम यासाठी योजना तयार केल्या आहेत. येणारे आठवडे तुमचे दिवस आनंदाने, पुनर्स्थापनेने आणि यशाने भरतील. देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे. बाळा, विश्वास ठेव सध्या होत असलेल्या चमत्कारांवर, कारण यातच तुझं चांगलं होणार आहे. माझ्या दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला समृद्धी, प्रेम, समाधानाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल. पुढच्या चमत्कारांसाठी तुमचे हृदय आणि मन उघडा, कारण तुम्ही महानतेसाठी आहात. पुढची 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत. देव म्हणतो, बाळा, तुम्ही कधीही एकटे नसता. जेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चाला. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा त्याच्याकडे वळा. जेव्हा तुम्ही एकटे आणि दुरावलेले अनुभवता तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत असतो. हा आठवडा विलक्षण चमत्कारांनी भरून जाण्याचे वचन देतो आणि दुरुस्तीच्या पलीकडे वाटणाऱ्या आणि निराशेने भरलेल्या क्षणांमध्येही प्रकाश अंधारावर मात करेल. आनंदाच्या वेळी आणि संघर्षाच्या वेळी मी नेहमी तुझ्या पाठीशी असतो. तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा सामना करावा लागत असला तरी मी आधार आणि दिशा देण्यासाठी आलो आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम शर्वाय नमः टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर केल्याने तुमच्या घरावर येणारे मोठे अटळ संकट टळू शकते. तुला नेहमी असं वाटतं की माझ्या भाग्यात काहीतरी वाईट होणार आहे, पण असा विचार करणं बंद कर. देवाच्या आशीर्वादांना सीमा नाही. तो कोणतीही परिस्थिती बदलवू शकतो आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार आणू शकतो. त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि उज्ज्वल उद्याची आशा जिवंत ठेवा. तुमची देवाने खूप कदर केली आहे आणि तुमची कदर कायम देवाला असणार आहे. पौष्टिक पावसाप्रमाणे तुमच्या जीवनात आनंद आणि विपुलता आणणारे आशीर्वाद देण्यास तो तयार आहे. देवाला तुमच्या जीवनात आमंत्रित करा आणि आश्चर्यकारक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त काही दिवसात तुम्हाला समजेल की तुम्हाला ज्या विलंबाचा सामना करावा लागला तो देवाने तुमचे संरक्षण करण्याचा मार्ग होता. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठेही असाल किंवा तुम्ही काय करत आहात हे महत्वाचे नाही. इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा आव्हानात्मक काळ जवळजवळ संपला आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामींना बोलून दाखवा. भगवंताला सांगा आणि मग बघा, चमत्कार. तुमच्या समस्येवर कधीतरी काही उपाय तुम्हाला मिळाला असेल तर देवाला धन्यवाद करा. विसरू नका, देव कधीही भक्ताची परीक्षा पाहत नाही. तुम्हाला असे वाटते की वेळ कठीण आहे, देव माझी परीक्षा पाहत आहे, पण देव निरंतर तुम्हाला साथ देत आहे. तुमच्या कर्मावर देवाची नजर आहे, तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा.
कधीही कुणाच्याही विरोधाविरुद्ध जे काही काम केले जाते ते देवालाही खूप काही आवडत नाही. देव म्हणतात, बाळा तू निश्चल हृदयाने, चांगल्या साफ मनाने जे काही कर्म करतोस ते माझ्यापर्यंत येतात, मला पोहोचतात. तू केलेली मनापासून श्रद्धेने, भक्तीने माझी प्रार्थना मी ऐकतो आणि तुला आशीर्वादित करतो. देव म्हणतात, बाळा कुणावरही सूड उगवण्याचा काहीही विचार करू नकोस, कारण मी तुझ्यातच निवास करतो. तुझे अंतःकरण, तुझे हृदय साफ असावे, निश्चल असावे, मी अशी तुला आज्ञा करतो. तुझ्या मनात कुणाविषयी वैर ठेवू नको, कारण ते वैर तुला सुखाने जगू देत नाही, जीवनात प्रगती करू देत नाही. म्हणूनच मनातले वैर, शंका काढून टाका. देव जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुम्हाला खूप काही असे अनुभव येऊ लागतात जे तुमच्यासाठी सुख वाढवणारे, आनंद वाढवणारे आहे. देव म्हणतात, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे त्यामुळे तुम्ही काही काळात दुःखी होता. तुम्ही जे काही सोसले आहे त्या काही चुकीच्या लोकांमुळे तुम्हाला काही सहन देखील करावे लागले आहे. पण तरीही तुझ्या मनात चुकूनही कोणाचे नुकसान होणार नाही याची कल्पना देखील घेऊ नकोस. बाळा मी तुझे कर्म पाहत आहे. बाळा तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आता तुझे चांगले दिवस नक्कीच सुरू होतील. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणा. या संदेशाला आपल्या प्रियजनांना आणि तुमच्या आवडत्यांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार देतील. जर तुम्ही चमत्काराची आशा करत आहात तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देवावर विश्वास ठेवा, तो आपल्याला तोडू देणार नाही. गमवल्यावरच काहीही असं नाही की ते तुम्ही प्राप्त करणार नाही. कारण देव म्हणतात, बाळा तू जे काही मागील काळात गमावलं आहे त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. विश्वासाने हा संदेश पुढील 3 मिनिटे ऐकून घे, कारण तुझ्या भाग्यात चमत्कारिक आशीर्वाद मीच पाठवत आहे. जेव्हा तुम्ही जे काही मागता आणि प्रगतीसाठी प्रयत्न करता तेव्हा मीच तुम्हाला सावरतो, मीच तुम्हाला त्या मार्गावर नेतो, तुमची प्रगती घडवून आणतो, तुम्हाला ते मार्ग दाखवतो. तेव्हा निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. तुम्हाला मागील काळात ज्यांनी कोणी दुखावले आहे आता त्या वेदना संपण्याची वेळ आली आहे. रडण्यास देखील असक्षम करते बोलणे, तर सोडूनच द्या. ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात ते सर्व काही मला सोपवून निश्चिंत व्हा, कारण देव तुमची रक्षा करत आहे. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. ज्या काही मनाला तुमच्या खोलवर वेदना झालेल्या आहेत, कोणी तुमचे मन दुखावले आहे, त्यामुळे तुम्ही ते दुःख सहन करत आहात. पण आता काळजीमुक्त राहा, कारण तुमचे ते नाते देखील आता घट्ट केले जाईल जे तुमच्यापासून दुरावलेले होते. तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील, तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद प्राप्त होतील. यावर विश्वास ठेवा. देव कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात. देव म्हणतात, बाळा ज्यांनी कोणी तुला मागील काळात फसवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांच्यासाठी ते असे द्वार उघडण्यात आले आहे जिथे पोहोचतात ते आता कुठेही पुढे जाऊ शकणार नाहीत. त्यांना त्यांची प्रगतीही साध्य होणार नाही, ते त्या मोठ्या यशाचे हकदार होणार नाहीत. आता असे द्वार त्या तुझ्या खूप विरोधकासाठी उघडल्या जातील, पण तू काळजीमुक्त राहा. तुझ्यासाठी देव असे द्वार उघडणार आहे जिथून तुझी प्रतीक्षा संपेल. तुझ्यासाठी सुख, समाधान, आनंद आणि आरोग्य येत आहे. बाळा निश्चिंत राहा आणि पुढे जाताना एक प्रयत्न कर, कारण देव तुझ्या पाठीशी उभा आहे याचा तुला अनुभव येईल. सर्व काही काळजी दूर होईल. जे कोणी तुझ्यावर आज टीका करत आहेत, जे कोणी तुझ्याबद्दल काही विरोधात बोलत आहेत, त्यांना ते करू दे, बोलू दे. तू काही तिकडे लक्ष देऊ नकोस. आपल्या कार्यात अधिक वेगवान कसे पुढे जाता येईल यावर तू विचार कर, कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, बाळा खूप काही स्वप्नांचा गुलाम होऊ नकोस, कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही काळ लागतो. तर निश्चिंत राहा आणि जेव्हा तू तुझ्या मुलाबाळांकडे अधिक प्रगतीकडे लक्ष देशील तेव्हा देवही तुला ते आशीर्वाद प्राप्त करून देतील. विश्वास ठेव, पुढील काळ हा तुझाच विजयाचा काळ आहे. बाळा मागील काळात जे काही घडून गेले आहे त्यावर जास्त विचार करणे सोडून दे.
किमान तुझ्या आयुष्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी सर्वोत्तम असतील. तुम्ही ज्या आरोग्याची प्रार्थना करत आहात, तुम्हाला सुखी जीवन हवे आहे, चांगले आरोग्य हवे आहे, तर ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. एका महानगरात राहणाऱ्या शेठजीची ही कथा आहे. शेठजी खूप धनसंपन्न होते. त्यांचे आयुष्य चांगले सुरळीत सुरू होते. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. असाच एक दिवस शेठजीच्या मनात विचार आला की आपण आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन करावे. सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडे असलेल्या या संपत्तीमध्ये आपल्या 7 पिढ्या आरामात जगू शकतात. मनातील ही घालमेल सुरू असताना एका क्षणाला त्यांना आनंद वाटला, पण दुसऱ्याच क्षणाला त्यांना वाटले की माझ्या 7 पिढ्या तर आरामात जगतील, पण 8व्या पिढीचे काय? त्यांना कसे सुख मिळणार? या विचाराने शेठजी स्तब्ध झाले. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शेठजी नगरातील एका विद्वान संताकडे गेले. शेठजी संतांना प्रणाम करून म्हणाले की गुरुजी, माझ्याकडे तर फक्त 7 पिढ्यांना पुरेल एवढेच धन आहे आणि मला माझ्या 8व्या पिढीची खूप चिंता लागली आहे. माझी 8वी पिढी सुद्धा सुखी राहील यासाठी काहीतरी उपाय सांगा. त्यावर साधूने सांगितले की आपल्या नगरात एक म्हातारी राहते. तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही. दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे आपण एक काम करा, त्या म्हातारीला अर्धा किलो पीठ दान करा. या छोट्याशा मदतीने आपली समस्या दूर होईल. गुरुजींच्या उत्तरामुळे शेठजीला आश्चर्य वाटले, पण थोडा विचार करून ते लगेच आपल्या घरी गेले. शेठजीने एक पिठाचे पोते घेऊन म्हातारीच्या घरी गेले आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी एक पोते पीठ आणले आहे, कृपया त्याचा स्वीकार करा. म्हातारी ते पोते घेण्यास नकार देते आणि म्हणाली, माझ्याकडे आजच्या पुरते पीठ आहे, त्यामुळे मला याची गरज नाही. त्यावर शेठजी म्हणाले की हे पीठ तुमच्याकडे ठेवा, त्यामुळे आपल्याला अनेक दिवस चिंता करण्याची गरज नाही. तेव्हा म्हातारी म्हणाली, मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही. माझ्याकडे आज अन्न आहे, त्यातच मी खुश आहे. जसे आज जेवण मिळाले तसे उद्याही मिळेल. म्हातारीचे बोलणे व्यापाराला समजले की या महिलेकडे जेवणाची व्यवस्था नसून ती कशाचीच काळजी करत नाही. माझ्याकडे तर अपार धनसंपत्ती आहे, तर मी कारण नसताना भविष्याचा विचार का करू? साधूंच्या युक्तीमुळे शेठजीला समाधान मिळाले आणि त्यांनी आपल्या चिंतेचा त्याग केला. आपण भविष्यात काय होईल याची काळजी न करता आपला आजचा दिवस वाया घालवू नये. अनेक लोक भविष्यासाठी संपत्ती साठवतात, पण वर्तमान स्थितीची चिंता करतात. त्यामुळे आपण आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे. आयुष्यात अडचण आली तरी स्वामी महाराज ती अडचण दूर करतात. स्वामी सदैव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपण एक स्वामींना मागणी मागताना चूक करतो की सद्गुरू स्वामींच्या घरात गेल्यावर नेमकं काय मागावं आणि काय म्हणावं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आणि त्याआधी तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना जर तुम्ही मनापासून मानत असाल तर या भक्तिमय SC मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे जरूर टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येक जण काही ना काहीतरी मागणी मागत असतो. मी ती समस्या स्वामींकडे मांडत असतो. त्यातून मुक्तता मिळावी, त्यातून सुटका मिळावी, यासाठी स्वामींची करुणा, स्वामींची कृपा व्हावी, स्वामींनी आपल्याला ऐकून मदतीला धावून यावे असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. पण स्वामींच्या दारात गेल्यानंतर, स्वामी चरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वर नेमकं यांच्याजवळ काय मागावं हेच अनेकांना कळत नाही. असे म्हटले जाते की स्वामींच्या दारात जाऊन काय मागावं हे कळलं पाहिजे. सद्गुरूंच्या अर्थात स्वामी महाराजांच्या दारात गेल्यावर नेमकं काय मागावं याचा विचार आपण अनेकदा करत नाही. स्वामींच्या दरबारात गेल्यावर आपण काय मागतो तर महाराज मला कार द्या, वाहन द्या, मला बंगला द्या, मला सुख द्या, समृद्धी द्या, आयुष्य द्या, मला भरपूर संपत्ती द्या. मला असे नको नको ते गोष्टी आपण मागत असतो. काम, धर्म, मोक्ष हे देण्यास परमेश्वराकडे जाऊन आपण मागत असतो, नको ते मागत असतो. पण ब्रह्मांड नायकाच्या दरबारात जाऊन काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे. परमेश्वराकडे खरे काय मागायचं असेल तर ते आहे, परमेश्वराकडे खरेच जर आपल्याला काही घ्यायचं असेल
देवाकडून तर देवाला म्हणावे की हे भगवंता, मला सर्वप्रथम तू सुख दे. सुख मागितले की त्यात सगळे आले. सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की असे सुख दे ज्या सुखातून सदैव आमच्या सोबत तू असशील. परमेश्वर आपल्या गुरु आपल्या सोबत असेल तर दुःखाच्या काठावर चालून मनुष्य सुखापर्यंत आरामात पोहोचू शकतो. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. स्वामी सदैव आपली पाठराखण करत असतात, सदैव आपल्या सोबत राहतात. स्वामी महाराज जर आपण यांच्याकडून जर सुखाची अपेक्षा केली आणि आपले कर्म चांगले केले तर कितीही अडचण येत असली तरी स्वामी आपल्या पाठीशी असतात. हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर स्वामी महाराज माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा. अडचणी आयुष्यात येतात, त्यामुळे बाळा, आम्हाला आमच्या प्रत्येक मुलांची खूप काळजी वाटते. त्यामुळे आम्ही नेहमी तुम्हाला तुमचे कर्म, तुम्ही जे करता त्यावर लक्ष ठेवत असतो. समोरची व्यक्ती कितीही तुमच्यासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न करू दे, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, ज्या वेळेस ती व्यक्ती अशा काही गोष्टी करत असते तेव्हा ती व्यक्ती तिचे कर्म वाईट करते आणि कर्माला कधीच माफी नाही. त्यांनी केलेल्या वाईट कर्माला शिक्षाही त्या व्यक्तीला भोगावी लागते. आजपर्यंत खूप शंकाने भरलेले मन तुझे होते, आता तू माझ्या सानिध्यात आहेस. आता तू शांत हो, मनात शंका आणू नकोस. त्या शंकांची जागा विश्वासाने घेतली आहे. त्यांचे दिव्य अशा शांततेच्या अनुभवताना होईल. आता चिंता करू नकोस. आता आनंद होण्याची वेळ आली आहे, कारण खूप काही आनंदाच्या बातम्या तुझ्या दिशेने येत आहेत. तू तयार आहेस ना? खूप काही वैभव, सुख तुझ्या दिशेने चालत येत आहे. बाळा, आता कुठल्याही परिस्थितीसमोर झुकायचे नाही आणि तू झुकणार नाहीस, हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे. कारण माझा भक्त कमजोर नाही, रडणारा नाही, थकणारा नाही, चिंता करणारा नाही. तेव्हा बाळा, कुठलेही डोंगरा एवढे संकट आले तरीही मागे वळून पाहायचे नाही, खचायचे नाही. मी तुला प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी, कुठल्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी, आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्यासाठी जन्म दिला आहे. नक्की तुला खचून जाण्यासाठी येईल त्या परिस्थितीमध्ये माघार घेण्यासाठी आहे. त्या परिस्थितीमध्ये दुःखी राहण्यासाठी जन्म नाही दिला. तेव्हा बाळा, आज आणि आत्तापासून यापुढे तू कधीही चिंता करणार नाहीस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली मी कधीही कोणासमोरही झुकणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्या वाट्याला येणाऱ्या लोकांनी तुला खूप त्रास दिला. तुझ्या प्रत्येक स्वप्नांमध्ये ते लोक जे आडवे आले त्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. तुझ्या सुखामध्ये ज्या लोकांनी विघ्ने आणली, आता बाळा वेळ त्यांची आहे. आता चिंता करू नकोस. सर्व कर्मांचा त्यांचा हिशोब होणार आहे. तू सर्व काही सहन करत राहिलास. आमच्या भक्तीमध्ये, आमच्या नामस्मरणामध्ये कधीही अंतर दिले नाहीस. बाळा, मी खूप प्रसन्न आहे, खूप खुश आहे की माझा भक्त कुठल्याही परिस्थितीत न डगमगता माझी सेवा, माझी श्रद्धा, माझ्यावरील विश्वास आणि माझे नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू देत नाही. बाळा, तुला माहित आहे की तुझ्याजवळ अशी शक्ती आहे जी मी तुला नामस्मरणाद्वारे दिली आहे. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा तुला खूप काही संकेत मिळतात. फक्त बाळा, ते ओळखण्याची गरज आहे. नामस्मरणाची शक्ती जाणून घेण्याची गरज आहे. येईल त्या परिस्थितीमध्ये आपली स्वामी आई पाठीशी उभी आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. याचे स्मरण ठेवा आणि कोणाशीही हे सर्व करत असताना कधीही वाईट वागू नका. कोणाला कधीही वाईट बोलू नका. कोणाचे कधीही वाईट चिंतू नका. कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. जेवढे तुम्ही समोरच्याशी प्रेमाने राहाल, आनंदाने राहाल, सगळ्यांना प्रेमाची वागणूक द्याल, तेच तुम्हाला परत मिळणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात तू आता इथून पुढे खंबीरपणाने राहायचे की चिंता करत जगायचे, की आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा, की प्रत्येक परिस्थितीला डगमगून घाबरून पडायचे, हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. कारण बाळा, तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या जीवनाचा तूच फक्त शिल्पकार आहेस. तेव्हा हे आयुष्य जसे तू घडवशील, जसे तू विचार करशील, सकारात्मक करशील, तर तुझ्या आयुष्यात तशाच गोष्टी खेचून आणशील. जर नकारात्मक विचार करत आयुष्य रडत काढायचे ठरवलेस तर तसेच सर्व काही तुझ्या आयुष्यात घडत जाणार.
आता हा निर्णय तुझा आहे. हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे की आनंदानं जगायचे आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा की रोजचा दिवस सकाळपासूनची सुरुवात पूर्ण नकारात्मक विचाराने करायची. हे बाळा तू ठरव. कारण तुला या दोन्ही गोष्टी मी दिल्या आहेत. फक्त निर्णय तुझा आहे. मार्ग कुठला काढायचा, आता कुठल्या मार्गावर चालायचे आणि कुठल्या मार्गावर थांबायचे, कुठला योग्य निर्णय घ्यायचा, कुठला अयोग्य निर्णय आहे, हे सर्व जाणून घेण्याची आता वेळ आली आहे. बाळा, आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यात होणार आहे. कारण आम्ही आहोत ना. आता अशक्य ते शक्य करतील स्वामी, हेच फक्त स्मरणात ठेव. आणि इथून पुढे कधीही कुठल्याही गोष्टीला ठणकावून सांग की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी असताना मला कोणालाही कधीही घाबरण्याचे कारण नाही. कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. नात्याचं कर्ज मिळवावं म्हणून कित्येक जण आपला स्वाभिमान गहाण ठेवतात. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचं नाव अहंकार. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपण देण्यात आनंद मानतो, त्याचं नाव संस्कार. तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ते करायला शिकलं पाहिजे. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आलं पाहिजे. मग कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कमी वयात माणूस समजदार असाच नाही. काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्यावर फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. दुसरा त्याचा अपमान करत असताना आपण आपला स्वतःचा सन्मान गमावत असतो. स्मितहास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी आपल्याला आयुष्यातील अनेक गोष्टी सहज आणि सरळ करू शकते. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्याला वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन असणं. आयुष्याच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम आपल्या सोबत ठेवला पाहिजे. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही. इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. कारण आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. कोण कोण आपल्या सोबत, कोण आपल्या विरोधात आहे हे बघत बसण्यापेक्षा एकटं चालायला शिका. कारण आपल्या जीवनातील वेळ बहुमूल्य आहे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सर्वात मोठे वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनली तर लोक त्यावर डोकं टेकवतात. हे आपलं आपणच ठरवायचं. आपल्याला डोके फोडणारा दगड व्हायचं की सर्वांना नतमस्तक करणारी मूर्ती. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं. म्हणून योग्य वेळी देहासाठी पाऊल उचलले नाहीत तर मनात राहून जाते ती खंत होय. कृती म्हणजे अस्तित्वाचा आरंभ होय. म्हणून खेळातील आनंद हे शिक्षणाचे सामर्थ्यशाली असे साधन आहे. चूक कबूल करण्याचा व माफी मागण्याचा मोठेपणा ज्याच्याकडे असतो, जवळच्या लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दल आदर आपोआप वाढत असतो. समज आणि समजूत यांपैकी एक गोष्ट माणसांकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिटतो. अज्ञानी आणि आडमुठ्यापैकी गोष्ट माणसांकडे असली की बऱ्याच वेळी वाद पेटतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगत असताना चेहरा ठेवा हसरा. कारण नेहमीच तुमच्या जीवनामध्ये येईल दिवाळी दसरा. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यांतून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात, आणि जर आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. म्हणून प्रवास कसलाही होता, प्रवास आजही सुरूच आहे. माहित आहे की काही इच्छा तुटल्या आहेत, पण काही इच्छा अजूनही बाकी आहेत. आहारात सत्व,
वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला खरं महत्त्व मिळतं. म्हणून जीवन जगत असताना दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आठवणी या अशा का असतात? ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरते फक्त ओलावा. प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावांची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी सुद्धा दुराव्याची भावना भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका, कारण हा संदेश तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही खूप नशीबवान आहात. कारण स्वामींच्या चरणी ही तुमची कृपा आशीर्वाद नक्कीच पोहोचणार आहे आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा दृष्टी ही अखंड राहील. असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील आणि तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा दृष्टी ही अखंड राहील. आणि मनात देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त निमित्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावुक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा पण कधीही हिम्मत हरू नका. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.